राम राम मामा. राम राम. आपलं गावाचं नाव सांगा. अर्धा पिंपरी. अर्धापिंपरी, तालुका गेवराई आणि बीड. जिल्हा बीड. हा. तर तुम्ही बोकड खरेदी केलेले आहेत, हा. तर कुठल्या बाजारामधून खरेदी बोधेवा बाजार. केवढ्याला खरेदी केलं एक हे केले बघा 41,500. हो. 41,500ला. हा खरेदी केले 10 बोकडे एक पाट. हां हां. हा. 9. तर मित्रांनो हे पाहू शकता, हे असे बोकड त्यांनी 4,000 रुपयाला 9 बोकड आणि एक पाट खरेदी केलेले आहे. पाहू शकता कशा पद्धतीचे पिल्ले आहेत ते. तर हे पिल्ले आपण खरेदी केले ते शेतकऱ्याकडून केले का व्यापाऱ्याकडून? व्यापाऱ्याने विकत घेतले. हां. आणि 41,500ला. हा 41,500ला. हो. आणि आता त्यांचं चाऱ्याचं नियोजन कसं आहे? चारायला काय त्याला गहू चारतो, पेंट चारतो, खाद्य घरी हां. काही हिंडून आणतो थोडेफार. आणि आता हे किती दिवस सांभाळायचे म्हणायचं तुम्हाला आणखी? जसं जमन तसं महिना सांभाळू, 2 महिने सांभाळू, त्याचं काय आहे. हा म्हणजे तो हा 3-4 म्हणजे 2-3 महिने सांभाळले तर सांभाळू शकतो. हा. तर 3 महिने सांभाळले तर तुमच्या अंदाजे 8-10 हजाराला पिल्लू विकल म्हणायचं. हा काय कमी कमी दाम दुप्पट तर होते. हा म्हणजे 41ला आणले तर 82-80. 80 का व्हायना. हा 80 जरी झाले तर भरपूर 2 झाले. महिन्यात 20,000 रुपये महिना पडतो आपल्याला, मग काय घेता. हा हा. हा? तर तुम्ही हा निर्णय कशामुळे घेतला म्हणजे? म्हणजे रान मोकळे सध्या बसलं डोक्यात, म्हणलं चला आणू काय होईल ते बघू यंदा चाल करून. हा हा. त्याच्यामुळं केलं बघा यंदा व्यवसाय हा. मग आपल्या अंदाजे तुम्ही ते आपण शेळ्याच खरेदी करायला पाहिजेत का? आता आमच्या डोक्यात बसलं, आम्ही ते केलं बुवा. बाकीच्यांनी काय करायचं ते आपलं आपलं निवडू शकते ना. माझं जे डोक्यात बसलं ते मी केलंय सध्या तात्पुरतं. अजून जर याच्यात मला जर परवडत तर अजून वाढू शकतो मी. हां हां. ही पाय लॉट जाऊन पुढच्या लॉटमध्ये 20 आणू शकतो. नंतर मग जर परवडायचा आकार दिसला तर मग हाच व्यवसाय चालून जायचा हा. हळूहळू. है की नाही. तर मित्रांनो हे पाहू शकता या बोकडाची क्वालिटी. हे बघा पिल्ले एकदम शेतामध्ये चरतात बघा. ज्वारीची कणस ते काही बी खातात. म्हणजे आता हे तुमच्या म्हणण्याने म्हणजे पावसाळ्यापर्यंत सांभाळायचे म्हणायचं. 2-2.5-3 महिने सांभाळणार मी अजून. बघू काय करायचं. आणि आता घरी त्यांना चाऱ्याचं काही नियोजन आहे का? घरी चारा आहे, गवत आहे थोडंफार. हम्म. काही गहू चारायचे, काही पेंडांचे चारायचे काही. शेंगदाणा पेंट चारणार. नाही यांना आता तुम्ही नवीन आणले तर टॉनिक आणि ते जरी दिलं तर पिल्ले तुमचे चांगली तब्येत होईल. हा. मंगळवारी डॉक्टरला बोलून घेतो आणि त्यांचे काय नियोजन असेल त्या पद्धतीने करू. हा हा. औषध काय टॉनिक फिनिक काय म्हणते ते देऊ बुवा. मग काय हा. म्हणजे आणि गहू यांना जास्त काही प्रमाणात चारावं लागतात ना, कारण ते बारीक पिल्ला असल्यामुळं त्यांना सहन होतं ना होतं, त्याच्यामुळे अगोदर थोडं हा म्हणजे तुमच्या मनाने सध्याला आपण सवय हा म्हणजे एक खटे आपण आता नवीन आणलेले आहेत तर त्याला काय किती चारू शकतो, पण त्यांना सहन झालं पाहिजे ना. असं येते. थांबा. तर मामा तुमचा मोबाईल नंबर सांगा. 8975 8975 00 00 5171. 5171. हा हे नंबर आहे माझा. तर मित्रांनो हे अर्धापिंपरीचे आहेत. तर मित्रांनो कशी वाटली मुलाखत? व्हिडिओ जर आवडला तर लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.